नमस्कार मंडळी, राम राम. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता तूर काढायचं आहे आम्हाला. तर तूर काढायला आम्ही चालू करणार आहोत आता. तर शेतात आलो होतो का, जेवण वगैरे झालंय आता आणि तूर काढायची. तुरीचा 2 पट्टे लय मोठी नाही, जास्त नाही तूर, पण आलोत आम्ही आता काढायला तूर. तर ही तुरीचा पट आहे, ही कडणी आहे ती असाच. इकडं पुढे गेली उशा काढायला, पोरग इकडं गव्हात फिरायला येऊ का. तर हे गहू आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला तुम्हाला, पेरणी केलेला, पुन्हा भिजविलेला रान लहान होता त्यावेळेस दाखवले का. एवढा झाला इकडं कांदे वगैरे लावलेले आहेत, कोथिंबीर आहे इकडं, बुचके लावलेले का भुंडेवर. का धन लावलेलं आहे का, कोथिंबीर असं मुंडेवर असे लावली आहे. त्याला खुरपायचं राहिले, खुरपाणी करावं लागते. आता हे झालंय कोथिंबीर. हा पट्टा आहे, एवढा पट्टाच काढायचा आपल्याला आज. आणि 2 वाजता लाईट येणार आहे, पुन्हा पाणी चालू करायचं आहे. आणि आपली मेथी आहे का, मेथीला पण पाणी द्यायचं आलं. आता पाणी द्यायचं आहे मेथीला पण. मेथीचा वाफा टाकलेला आहे. तर ही पट्टा आहे असाच तुरीचा, जास्त नाही, तुरीचा पट्टा आहे असाच एवढा काढायचा आहे. आणि ह्याला पाणी द्यायचं आहे आज. एवढं काम आहे आज दिवसभर. तर दुकान बंद करून आलो आता, जेवण वगैरे झालंय. तर बघत राहा आता. तुरीचा पट्टा कसा काढायचा आहे. तर मित्रांनो, इकडून गव्हाच्या कडेला एक पट्टा आहे याचा, काय वटाणा. तर वटाण्याचं असं पांढरे फुलं येते त्याला. त्याला वटाण्याची शेंगा यायला चालू झाले. वटाणा आहे असाच कडणी. इकडे गहू या काही छान आलाय गहू आता. तर आम्ही चालू करतो काढायला. तर मित्रांनो, काढायला चालू झालंय. एवढं काढलंय. उषा इकडे काढते. काढा काढा काढा, चला चला चला. दिलं होतं पाणी, नाही कसं कडणी होतं की पाणी दिलं. दड काढून दिता की याच्यामधून पाणी घेतलं पाणी, म्हणून एवढी चांगली आली पाणी दिल्यामुळं. ते बुड लागल बघ हाताला. ते बुड ते काढलेलं लागल खटमिनी मग. ते असं वडताना मागचं ते दसकट लागल. तर मित्रांनो,
आमची तूर काढायची झाली हो का. 4 काकऱ्याचा होता पट्टा असा तिथून येऊ का कडणी. तरी आम्ही सगळं काढून टाकलंय आणि पाणी पण चालू आहे हो का. भाजीपाला भिजवतोय हो का. तूर काढायची झाली हो का. मेथी आहे. तर हे असा पट्टा काढून टाकलाय. झालाय काढायचा आता. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय किसान. बाय बाय.